शिवसेना मंत्र्यांचा कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार। शिवसेना नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश करून घेतला जात असल्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज। भाजपाकडून युती धर्म पाळला जात नसल्याचा आरोप। मुख्यमंत्री फडणवीसांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना सुनावलं। उल्हासनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं सुरुवात केली, तुम्ही कराल तर चालवून घ्यायचं आणि भाजपानं केलं तर चालणार नाही, ही भूमिका योग्य नाही, फडणवीसांनी खडसावलं। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शिवसेनेचे काही मंत्री होते। निवडणुकीची तयारी सुरू असल्यानं काही मंत्री आले नाहीत। चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती, तर कुणी नाराज नसल्याचंही स्पष्टीकरण। शिंदेंच्या मंत्र्यांचा कॅबिनेटवर बहिष्कार। आदित्य ठाकरेंची खोचक एक्सपोज्ड। याला म्हणतात चोर मशाए शोर। आज परत कुणीतरी गावी जाणार, शिंदेंवरही साधला निशाणा। संजय शिरसाट यांच्या विरोधात निवडणूक लढलेले राजू शिंदे भाजपमध्ये प्रवेश करणार। शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन मुंबईकडे रवाना। राजू शिंदेंच्या पक्ष प्रवेशावरून शिरसाट प्रचंड नाराज। भाजपच्या यादीमध्ये अनुभवी आणि नवीन चेहरे असं मिश्र समीकरण दिसेल। लवकरच एकत्र बसून जागा वाटपाचा निर्णय घेऊ, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांचं वक्तव्य। अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेते आणि प्रवक्त्यांवर डिझाईन बॉक्सची नजर। नेते आणि प्रवक्ते माध्यमांना काय प्रतिक्रिया देणार हे आता नरेश अरोरा ठरवणार। निवडणुकीच्या तोंडावर माध्यमांना प्रतिक्रिया देताना नेत्यांची कोंडी। दारू पार्टीमुळे गाजलेल्या वांद्रेमधील इव्हेंटला आशिष शेलार यांची उपस्थिती। इव्हेंटमध्ये शेलार असल्याचा फोटो अखिल चित्रेंकडून पोस्ट। किल्ले अडवा, अड्डे बनवा, सांस्कृतिक मंत्रालयाचं नवं धोरण, अखिल चित्रेंची टीका। नागपूरमध्ये काँग्रेस अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर। बुटीबोरी नगराध्यक्ष पदासाठी पक्षाचा एबी फॉर्म पोहोचलाच नाही। सुनील केदार यांनी आरएसएसच्या सुमित मेंढेंना समर्थन दिल्याचा नाराज पदाधिकाऱ्यांचा आरोप। आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडू नका, सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगासह राज्य सरकारला सुनावलं। न्यायालयाच्या अधिकारांची परीक्षा घेऊ नका, सर्वोच्च न्यायालयाचे खडे बोल।